अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनुष्य सानप, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक सुनील सांगळे, धान्य वितरण अधिकारी शामली धपाडे, ग्राहक रक्षक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य राजेंद्र बागुल, प्रमिला पाटील, अशोक कुलकर्णी, दीपक ह्याळीज, विजय ठाकरे, दत्तात्रय शेवाळे, माधुरी गायकवाड आदी उपस्थित होते। डॉक्टर पाटील यांनी सांगितले की नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्यावी, वस्तू खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्यावे, ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना दक्षता घ्यावी असे सांगत त्यांनी ग्राहक जनजागृतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली। श्री सांगळे यांनी सांगितले की वैध मापन विभागातर्फे ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन केले जाते। ग्राहकांनीही आपले हक्क समजावून घेतले पाहिजेत। वैध मापन विभागाकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही असेही त्यांनी सांगितले। यावेळी विलास देवळे, श्री ह्याळीज, राजेंद्र जडे, सुखदेव सांगळे, विलास जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। त्यांनी सांगितले की ग्राहकांना सुरक्षितता, माहिती मिळणे, निवड करणे, तक्रार मांडण्याचा हक्क आहे। ग्राहकांनी अधिक सजग राहावे, परिषदेच्या सदस्यांना ओळखपत्र मिळावे असे त्यांनी सांगितले। यावेळी ग्राहकांशी निगडीत विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।